नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकदम कमी वेळात बनणाऱ्या रव्याचे लाडूची रेसिपी पाहणार आहे। हे रव्याचे लाडू आपण बिना पाकाचे अगदी मऊसूद आणि कमी वेळात होणारे पाहणार आहे। हे बिना पाकाचे रव्याचे लाडू अगदी मऊसूद पेढ्यासारखे होतात, अगदी तोंडात टाकले तर सहज विरघळतात। आणि तुम्ही जर हे लाडू महिनाभर जरी स्टोअर करून ठेवला तरी घट्ट किंवा कडक होत नाहीत, अगदी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात। तर त्यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी लाडू बनवण्यासाठी एका वाटीचं प्रमाण वापरलेलं आहे। मी इथं एकसारख्या वाटीने 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा 0 साईजचा आहे। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेला आहे। आता तुम्ही वजनी प्रमाणात जर लाडू बनवणार असेल तर अर्धा किलो रव्यासाठी 300 ग्राम साखर घ्यायची आहे आणि 150 ग्राम तूप घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे। कढई जास्त गरम करून घ्यायची नाही। त्याच्यामध्ये आता हा आपला 2 वाटी रवा भाजून घ्यायचा आहे। हा रवा सुरुवातीला तूप न घालताच साधारण 5 मिनिटे भाजून घ्यायचा। रवा भाजताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची, रवा सतत हलवत राहायचं। थोडं जरी लक्ष इकडे तिकडे झालं की रवा लगेच करपतो, त्यामुळं सतत हलवत राहायचं, म्हणजे एकसारखा भाजला जातोय रवा। साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर आपल्या रव्याचा रंग बदलायला सुरुवात होते। रवा पहिल्यापेक्षा थोडासा फुलल्यासारखा वाटतो, त्यावेळेला मग आपण थोडं असं याच्यामध्ये तूप ॲड करून घ्यायचं आहे। तूप एकदम घालायचं नाही, सुरुवातीला थोडंच घालायचं आहे। सुरुवातीला जे आपण थोडंसं तूप घातलेलं आहे ते या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सतत हलवत सर्व रव्याला तूप लागेल असं भाजून घ्यायचं आहे। हा रवा भाजताना गॅस नेहमी लो टू मीडियम ठेवायचा आहे। आता पहिलं जे आपण तूप घातलं होतं ते सर्व रव्याला व्यवस्थित लागलेलं आहे। त्यानंतर परत त्यातील थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। हे साधारण 3 ते 4 वेळा आपण थोडं करून तूप घालून घ्यायचं आहे। आता ते देखील तूप आपण सर्व रव्याला व्यवस्थित असं लावून भाजून घ्यायचं आहे। हा रवा भाजण्यासाठी आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटे लागतात। तुम्ही जर 1 किलो या प्रमाणात घेतला तर रव्याला जास्त वेळ लागू शकतो, साधारण अर्धा तास लागतो। इथं अर्धा किलो रव्यासाठी मला 25 मिनिटे लागली होती। अशा पद्धतीनं मी इथे 4 वेळा थोडं करून असं तूप घातलेलं आहे। त्यानंतर वाटीमध्ये मी एवढं थोडंसं तूप ठेवलेलं आहे, कारण गरज वाटली तर आपण याचा नंतर वापर करणार आहे। इथे आपला साधारण 22 ते 25 मिनिटांमध्ये आपला खमंग असा रवा भाजलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका मिक्सरच्या जारमध्ये आपण 1 वाटी घेतलेली साखर ते घालून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच साखरेमध्ये 5 ते 6 विलायची आपण सोलून घालायच्या आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखरेचा देखील वापर करू शकता। अशा पद्धतीनं मी इथे मिक्सरला साखर एकदम फिरवून घेतलेली आहे। आता साखर मिक्सरला फिरवल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाहीत। तुम्ही जर पिठी साखरेचा वापर करणार असाल तर पिठी साखर एकदा चाळून घ्यायची। आता इथे आपला खमंग असा रवा भाजून तयार झालेला आहे। यानंतर आपण याच्यामध्ये बारीक करून घेतलेली साखर आहे यामध्ये घालून घ्यायची आहे। आता आपण रव्यामध्ये साखर घातली की लगेच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर ही साखर रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। साखर घातल्यानंतर जरा फास्ट हलवत राहायचं आहे आणि पटकन साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे आपली साखरेची पिठी या रव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे। यानंतर काय करायचं आहे, सर्व रवा एकत्रित करून घट्ट असा दाबून घ्यायचा आहे।
आणि त्यानंतर याच्यावरती झाकण झाकून साधारण 10 ते 15 मिनटे वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या रव्याला चांगली वाफ बसते आणि आपले लाडू मऊ होतात. 10 ते 15 मिनटानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि रवा परत एकदा हलवून घ्यायचा आहे. इथे आपल्या रव्याला चांगली अशी वाफ बसलेली आहे. आता रवा मोकळा करून घ्यायचा. आता तुम्ही जर असेच रव्याचे लाडू बांधले तरीसुद्धा येतील, पण खाताना आपल्याला हे लाडू अगदी करकरीत लागतात. त्यामुळं आपल्याला हे काय करायचं आहे, रवा थोडा थोडा करून एका मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. मी इथं 3 पळी इतका रवा मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे आणि तो आता मिक्सरला फिरवून घ्यायचा. आता मिक्सरला फिरवत असताना सतत फिरवायचं नाही. साधारण 6 ते 7 सेकंद फिरवून घ्यायचा आहे. जास्त वेळ जर तुम्ही हा रवा मिक्सरला फिरवला तर याच्यामध्ये साखर असते आणि ते गरम होऊन आपलं मिश्रण जास्त पातळ होऊ शकतं. आता तुमचं जर हे मिश्रण जास्तच कोरडं असेल तर आपण सुरुवातीला जे तूप ठेवलं होतं ते याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं. इथे मला गरज वाटली नाही, त्यामुळे इथे मी त्याचा वापर केलेला नाही. आपले लाडू असेच अगदी छान वळले जातात. त्यामुळे मी इथे सर्व रवा मिक्सरला न तूप घालताच फिरवून घेतलेला आहे. इथे आपला सर्व रवा मिक्सरला फिरवून झालेला आहे आणि मिश्रण अगदी ओलसर आपल्याला लाडू वळता येईल असं झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेणार आहे. हलक्या हाताने लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत. हे मिश्रण मिक्सरला फिरवल्यामुळे अगदी व्यवस्थित आणि मऊ झालेलं आहे. याच्यामध्ये जराही करकरीतपणा राहिलेला नाही. त्यामुळे आपले लाडू सहज वळले जातात आणि तुम्ही जसजसा लाडू वळाल तसतसा या लाडूला चकाकी छान येते आणि एकदम मऊसूत लाडू होतो. हे बघा, अशा पद्धतीनं आपला लाडू अगदी काही सेकंदात वळून तयार झालेला आहे. आता तुम्हाला जर हा लाडू असाच ठेवायचा असेल तर असाच ठेवू शकता, किंवा तुम्हाला जर छान दिसण्यासाठी वरून ड्रायफ्रूट लावायचे असतील तरी देखील याच्यावरती लावू शकता. छान असा आपला पहिला लाडू वळून तयार झालेला आहे. आता याच पद्धतीनं मी दुसरा देखील लाडू वळून दाखवते. मी आता याला ड्रायफ्रूट लावून घेणार आहे. अशा पद्धतीने थोडा हलकासा लाडू दाबून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यावरती मी इथं पिस्त्याचा काप लावून घेतलेला आहे आणि तो देखील या लाडूसोबत व्यवस्थित असं वळून घ्यायचा, म्हणजे आपला जे ड्रायफ्रूट आहे त्याला व्यवस्थित चिकटून राहतं आणि आपला असा हा लाडू वळून घ्यायचा. इथे आपला दुसरा देखील ड्रायफ्रूटचा लाडू वळून तयार झालेला आहे. हे लाडू वळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटात आपल्याला सर्व लाडू आपले वळून तयार होतात. याच पद्धतीनं मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. तुम्ही जर असे पहिल्यांदाच बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवत असाल तर या प्रमाणात जर बनवले तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि अगदी व्यवस्थित येतील. इथे मी नंतर काही लाडू दोन्ही हाताने वळून घेतलेले आहेत. इतके पटकन होतात. तुम्हाला जर सवय अशी असेल तर तुम्ही दोन्ही हाताने देखील पटपट लाडू करू शकता. अशा पद्धतीनं इथे माझे सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत. आता तुम्हाला यातील एक लाडू फोडून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे. हातात घेतला तर अगदी आपण पेढाच घेतला आहे असं जाणवतं. इतका हा लाडू मऊ होतो आणि सहज फुटला जातो.
आता बऱ्याच महिला लाडूचा ऑनलाईन देखील बिझनेस करत आहेत आणि काही महिलांना असा लाडूंचा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही या पद्धतीने रव्याचे लाडू बनवून नक्की सेल करू शकता। हे लाडू टिकायला अगदी महिना ते 1.5 महिना सहज टिकतात आणि अजिबात कडक होत नाहीत। तर मंडळी, तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर अशा प्रकारे माझे इथे सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत।